तर हेलिकॉप्टर कोसळलं कसं हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मात्र 13 जणांचा जीव या हेलिकॉप्टरनं घेतलेला आहे। ब्रिगेडियर लिड्डर यांना आपण बघतोय आता अखेरचा सलाम दिला जातोय। तिन्ही दलाचे अनेक वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते इथं हजर आहेत। ब्रिगेडियर LS लिड्डर यांना आपण बघतोय अखेरचा सलाम केला जातोय। काही वेळात मानवंदना दिली जाईल। लष्करी इतमामात मानवंदना दिल्यानंतर अंत्यसंस्कार पार पडतील। तर उजवीकडची दृश्य आहेत तर शोकाकुल परिवाराचं सांत्वन जे आहे ते करण्यासाठी मित्रपरिवार नातेवाईक पोहोचलेले आहेत। तर ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर यांना आता अखेरचा सलाम दिला जातोय। अंत्यदर्शन घेण्यासाठी आपण बघतोय तिन्ही दलातले अनेक वरिष्ठ अधिकारी तिथे आता हजर आहेत। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील आता दाखल झालेले आहेत। काही वेळातच लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील। अतिशय उत्कृष्ट असा एक ऑफिसर भारतानं गमावलेला आहे। लिद्दर यांना लवकरच मेजर जनरल या पदावरती देखील खरं तर बढती मिळणार होती, मात्र त्या अगोदरच आपण बघतोय काळानं घाला घातलेला आहे। ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिड्डर यांना
लष्करी इतमामात आपण बघतोय आता निरोप दिला जातोय। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आताच श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि लिद्दर यांच्या कुटुंबियांसोबत ते आता संवाद साधतायत, त्यांचं सांत्वन करतायत। ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर अतिशय उत्कृष्ट असे अधिकारी। गेल्या वर्षभरापासून लिद्दर हे बिपिन रावत यांच्या स्टाफमध्ये होते। जम्मू काश्मीर रायफल्सच्या 2ऱ्या बटालियनचं नेतृत्व देखील अतिशय यशस्वी असं नेतृत्व ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर यांनी केलेलं होतं। लवकरच त्यांना मेजर जनरल या पदावरती बढती देखील मिळणार होती। शोकाकुल परिवार आपण बघतोय। एका क्षणात होत्याचं नव्हतं त्याला 13 जण आपण गमावलेली आहेत। अतिशय उत्कृष्ट असे अधिकारी आपण गमावले, त्यापैकीच ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर एक। जनरल बिपिन रावत यांच्या अतिशय निकटवर्तीय सहकारी म्हणून त्यांची ओळख होती। लवकरच मेजर जनरल या पदावरती त्यांची बढती होणार होती, मात्र त्या अगोदरच काळानं घाला घातला। अतिशय शिस्तप्रिय अशा प्रकारचे वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख। स्ट्रॅटेजिकली महत्त्वाच्या असलेल्या अनेक भारताच्या योजनांमध्ये त्यांचा देखील हात असायचा। मग डोकलामच्या सीमेवरती जो तणाव निर्माण झालेला तो असेल किंवा भारत पाकिस्तान यांच्यामध्ये निर्माण झालेला तणाव असेल, जम्मू काश्मीरमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर यांनी बजावली होती। कारण जम्मू काश्मीर रायफल्सच्या 2ऱ्या बटालियनचं नेतृत्व त्यांनी केलेलं होतं। अनेक कठीण प्रसंगांना तोंड आतापर्यंत ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर यांनी दिलं होतं। त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, सलाम करण्यासाठी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे स्वतः तिथं हजर आहेत आणि आता काही क्षणातच लष्करी इतमामात आता अंत्यसंस्कार पार पडतील। ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर यांना अखेरचा सलाम देण्यासाठी तिन्ही दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी हे तिथे उपस्थित आहेत। भारतानं अतिशय उत्कृष्ट असा एक अधिकारी या हेलिकॉप्टर अपघातात गमावला। CDS जनरल बिपिन रावत यांच्यासोबत गेल्या वर्षभरापासून ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर हे काम करत होते, सहकारी म्हणून काम करत होते। अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना त्यांचा काय विचार आहे ते देखील सगळं विचारात घेतलं जायचं, इतके उत्कृष्ट असे ते अधिकारी होते। शोकाकुल परिवार आपण बघतोय आणि अंत्यसंस्काराला आता सुरुवात होते। ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर यांचा शोकाकुल परिवार आपण बघतोय, त्यांची पत्नी तसंच त्यांची मुलगी। अतिशय उत्कृष्ट अधिकारी म्हणून भारतीय लष्करात त्यांची ओळख होती, मात्र मेजर जनरल या पदावरती बढती मिळण्यापूर्वीच काळानं हा घाला घातला।
Excuse me, ma'am, excuse me. आसना हे अंत्यसंस्कार करताना आपण बघतोय. मूळचे दिल्लीचे राहणारे लिद्दर आणि संदीप राजगुळकर माझे सहकारी आपल्या सोबत आहेत दिल्लीतनं. त्यांच्याकडे आपण जाणार आहोतच, मात्र हे दृश्य आपण बघतोय. अतिशय हसतमुख असं हे व्यक्तिमत्व होतं असं त्यांचे मित्र सांगतात. मात्र अतिशय शिस्तप्रिय असा हा अधिकारी आपण गमावलेला आहे. ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिड्डर यांना आता अखेरचा निरोप दिला जातोय. ते दृश्य आपण बघतोय. शोकाकुल परिवार सोबत तिन्ही दलाचे अनेक वरिष्ठ अधिकारी सलामीसाठी अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचलेले. ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिड्डर यांचा हा शोकाकुल परिवार आपण बघतोय. काही क्षणातच आता लिड्डर यांच्यावरती अंत्यसंस्कार होत आहेत. त्यापूर्वी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली तेव्हाची दृश्य आपण बघतोय. सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदक हे ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिड्डर यांना मिळालेलं होतं. या अगोदर त्यांनी कझाकिस्तान इथं देखील भारताच्या वतीनं मोठी जबाबदारी ही पार पाडली होती. 1990 मध्ये त्यांनी जम्मू काश्मीर रायफल्सचं नेतृत्व देखील केलं. हेमंत महाजन सर आपल्यासोबत आहेत, माजी ब्रिगेडियर आहेत. महाजन सर, आपण बघतोय ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिड्डर यांना अखेरचा सलाम, अखेरचा निरोप दिला जातोय.
मात्र ज्या प्रकारे ही सगळी दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यानंतर आपण बघतोय ज्या प्रकारे अतिशय उत्कृष्ट असा एक अधिकारी आपण खरं तर गमावला असं म्हणावं का? हो, नक्कीच. ब्रिगेडियर लीडर यांचा मृत्यू सुद्धा अतिशय दुःखदायक आहे. कारण जनरल रावत गेले, त्यांच्याबरोबर अजून 12 जण होते, ज्यामध्ये एक एअरफोर्सचा पायलट पण होता. तर या सगळ्यांचेच मृत्यू दुर्दैवी आहेत. आणि मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपण जर असे दुर्दैवी मृत्यूविषयी जर बोललो तर प्रत्येक वर्षी भारतीय सैन्याचे 3,500 ते 4,000 जवान आणि अधिकारी मृत्युमुखी पडतात. मग ते सियाचिन ग्लेशियरमध्ये असो की गोळी लागून असो की हिमकडा कोसळणं असो की अशा प्रकारचे ऍक्सिडेंट होणं असो. आणि जवळजवळ एक 20-25% ते सिंगल म्हणजे एकटे असतात, त्यांचं लग्न झालेलं नसतं, फक्त त्यांना आणि माता असतात. आणि अनेक जण 60-70% येऊन जास्तांचं लग्न झालं असतं, ज्यांना त्यांची जन्म पत्नी आणि मुलं पण असतात. तर म्हणजे हे जेव्हा अशा प्रकारचे अधिकारी जातात तर सैन्याचं जे नुकसान होतं ते होतच, परंतु त्यांच्या कुटुंबियांना नंतर खूपच त्रास होतो. कारण आर्थिक दृष्ट्या तर सैन्य त्यांची काळजी घेते, त्यांना पेन्शन मिळतं वगैरे वगैरे, परंतु जे मानसिक त्रास होतो की आपला कुटुंब प्रमुख चालला गेला आणि कुटुंब प्रमुख चालला गेल्यानंतर कुटुंबाला पुढचं आयुष्य, पत्नीला आपल्या मुलांना वाढवायचं आहे, त्यांना नॉर्मल लाईफ लीड करायला मदत करायची, तर त्याच्यात त्यांना खूप त्रास होतो. आणि ते एक लक्षात घ्यायला पाहिजे. तर ही संख्या ही पुष्कळ मोठी आहे. अर्थातच महाराष्ट्रामध्ये काही संघटना अशा प्रकारचं चांगलं काम करतात, त्या अशा परिवारांना मदत करायचं वगैरे, परंतु मला वाटतं एक समाज म्हणून आपण सुद्धा त्यांच्याकडे बघायला पाहिजे. तर हे मृत्यू प्रमाणे पुष्कळ जास्त आहे. आणि मी केवळ सैनिकांविषयी बोलत नाहीये, तर काही अर्धसैनिक पण जवान असे जातात, खास नक्षलवादी हल्ल्यात वगैरे, काही वेळा पोलिसांचा सुद्धा मृत्यू होतो. तर अशा सगळ्याच जे सुरक्षा यंत्रणा असतात, त्यांचे जे जातात जवान किंवा अधिकारी किंवा आहे, तर त्यांच्या कुटुंबाकडे थोडंसं आपण पण समाजाने एक चांगला दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. त्यांना एवढी शक्य मदत असेल, खास मानसिक मदतीची जास्त गरज असते, ती आपण ती ठेवायला पाहिजे. खरं महाजन सर, एक महत्त्वाचा प्रश्न आणि तो म्हणजे लवकरच मेजर जनरल या पदावरती लखविंदर सिंह लिद्दर यांना बढती मिळणार होती. एक वर्ष आपण बघतोय सहाय्यक म्हणून त्यांनी जनरल बिपिन रावत यांच्यासोबत काम केलं. अनेक स्ट्रॅटेजी डिझाईन करताना, प्लॅन करताना त्यांचा मोलाचा हात होता. खरं तर पुढे स्कायज द लिमिट होती. खूप खूप उपयोग झाला असता देशासाठी या अधिकाऱ्याचा. हो, नक्कीच. ज्या अधिकाऱ्याचं प्रमोशन होणार होतं, अर्थातच त्यांनी म्हणजे प्रोफेशनली किंवा सैन्याच्या दृष्टीने त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यांचा म्हणजे आता जर त्यांची सध्याची रँक ब्रिगेडियर होती आणि कमीत कमी पुढे त्यांच्या कडे सर्व्हिसचा 10 ते 12 वर्ष एवढा कालावधी असतात, तर त्यामध्ये आपण नक्कीच एक सक्षम असा अधिकारी गमावलेला आहे. आणि जे चीफ ऑफ आर्मी स्टाफच्या स्टाफवरती येतात ते खरोखरच म्हणजे प्रोफेशनली अतिशय क्वालिफाईड असे अधिकारी असतात. आणि मी आपल्याला एक सांगू इच्छितो की हे जे लीडर आहे, ती लीडर एक फॅमिली आहे, जी आणि या लीडर फॅमिलीमध्ये अनेक जण म्हणजे कोणी मेजर जनरल बनलाय, कोणी लेफ्टनंट जनरल बनलेलं आहे, कोणी कर्नल म्हणून गेलेले आहेत. तर ही लीडर फॅमिली बाय इटसेल्फ म्हणजे एक जसे महाराष्ट्रामध्ये काही गावांमध्ये प्रत्येक कुटुंबातला माणूस सैन्यामध्ये असतो, असं ती लीडर फॅमिली आहे. आणि तशी ती रावत फॅमिली पण होती, ते पण मी सांगू इच्छितो. रावत फॅमिलीमध्ये त्यांचे वडील सैन्यात होते, त्यांचे काका सैन्यात होते, त्यांचे अनेक नातेवाईक सैन्यात होते. आणि लीडरविषयी बोलायचं म्हटलं तर या लीडर फॅमिलीचे अनेक जण सैन्यात होते. आणि या कुटुंबात आपण कौतुक करायला पाहिजे की या अशा कुटुंबाने देशाला अनेक चांगले अधिकारी हे केलेले आहेत. आणि ते ब्रिगेडियर लीडर अर्थातच अतिशय कार्यक्षम असे अधिकारी होते. खरं हेमंत सर, आणि त्याचबरोबर ब्रिगेडियर लिद्दर यांनी कझाकिस्तानमध्ये देखील खूप उत्कृष्ट कामगिरी बजावलेली होती. तसंच आपल्या मते जम्मू काश्मीर रायफल्सचं नेतृत्व त्यांनी केलेलं होतं आणि तिथं देखील अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत त्यांनी खरं तर पराक्रम गाजवला होता. हे वैशिष्ट्य त्यांचं. हो, नक्कीच. कारण जे सध्या जो हिंसाचार सुरू आहे तो काश्मीर खोऱ्यामध्ये सुरू आहे. आणि जो आपली ब्रिगेड कमांड करतो काश्मीर खोऱ्यामध्ये, त्याला तिथे अनेक कठीण परिस्थितींना तोंड द्यावं लागतं. तिथे त्यांनी यशस्वीपणे तोंड दिलं होतं. आणि तुम्ही त्यांच्या जे रेजिमेंट विषयी बोलला, जम्मू आणि काश्मीर रायफल, त्याच्यातले जवान जे असतात ते काश्मीरमधले असतात आणि काही हिमाचल प्रदेश आणि याच्यामधले असतात. तर ती परिस्थिती खरोखरच कठीण होती. आणि तुम्ही मेन्शन केलं की ते कझाकिस्तानमध्ये गेले होते. तिथे मी सुद्धा एकदा गेलो होतो अनेक वर्षापूर्वी. कझाकिस्तान किंवा परदेशात आपले जे अधिकारी असतात त्यांना तिथे डिफेन्स अटॅची म्हटलं जातं. म्हणजे भारतीय सैन्य आणि कझाकिस्तानचं सैन्य त्यांचे पॉलिटिक्स करायचं काम त्यांचं असतं, त्यांच्याशी मतभेद जोडण्याचं काम त्यांचं असतं. तर जो अधिकारी असा बाहेर जातो, जसं आपल्याला माहिती आहे की जनरल नरवणे हे
ब्रिगेडियरच्या पदावरती असताना म्यानमारमध्ये गेले होते. जनरल रावत हे ब्रिगेडियरच्या पदावरती असताना ते आफ्रिकेतल्या काँगो देशामध्ये गेले होते. तर अशा प्रकारचे अधिकारी त्यांना प्रदेशात पाठवलं जातं. हे आपल्या अधिकाऱ्यांमध्ये त्यावेळेचे सर्वोत्कृष्ट असे अधिकारी असतात. अर्थातच ते अतिशय प्रस्तुतवान होते आणि त्याच्यामुळे त्यांचं जे लष्करी कौशल्य आहे ते आपण नक्कीच गमावलेलं आहे. खरं आहे. आणि हेच कारण आहे हेमंत सर की आपण बघतोय की काही वेळापूर्वीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे स्वतः तिथं पोहोचले आणि त्यांनी सलाम केलेला आहे. हेमंत महाजन सर खूप धन्यवाद. आपण बघतोय आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत महाजन सरांनी आणि आज आपल्या प्रत्येकाचे डोळे पाणावलेले आहेत यासाठी, कारण अतिशय उत्कृष्ट ऑफिसर्स आपण गमावलेले आहेत. ब्रिगेडियर लिडर हे त्यापैकी एक. काही वेळातच त्यांच्यावरती आता अंत्यसंस्कार पार पडत आहेत. मात्र भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच तिन्ही दलातले अनेक उच्चपदस्थ अधिकारी आपण बघतोय अंतिम दर्शनासाठी, अंतिम सलाम करण्यासाठी पोहोचलेले आहेत. काही वेळातच ब्रिगेडियर लिडर यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडत आहेत. त्यांची मुलगी त्यांना मुखाग्नी देणार आहे. अख्खं लिडर कुटुंबीयच खऱ्या अर्थानं भारताच्या लष्करी सेवेमध्ये अनेक वर्ष आहे. अनेक नातेवाईक या कुटुंबातले लिडर यांचे हे अनेक मोठमोठ्या पदांवरती भारतीय लष्करात आहेत. काही क्षणातच आपण बघतोय ब्रिगेडियर लिडर यांच्यावरती आता अंतिम संस्कार पार पडतील आणि आपण ही दृश्य बघतोय, लाईव्ह दृश्य आहेत. आणि ही दृश्य आपण बघतोय. काही क्षणातच ब्रिगेडियर लिडर यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील आणि त्यासाठी आपण बघतोय लष्करातले अनेक वरिष्ठ अधिकारी तिथं उपस्थित आहेत. तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जातीनं तिथं उपस्थित आहेत.